हां, आजचा दिवस मी ब्रेक घेणार आहे. तसंही आज काही सर्जरी नाही आणि डिलिव्हरी पण नाही आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगणारच होते, तुम्ही इकडची कसलीच काळजी करू नका. हो, पण इमर्जन्सी असेल तर मला लगेच कॉल करा. ओके? हो सर, शुअर. हॅव अ नाईस डे. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अगो बाई, अगो बाई, तुम्ही या ना, या या आत या. या या. अहो, कोण आलाय पाहिलं का? हा, आलो आलो. बसा ना, बसा. अरे वा वा वा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा ना. हो. मी चहा टाकते पटकन. अहो नको नको, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही बसा ना. बर. सॉरी तुम्हाला, म्हणजे आम्ही असे अचानक आलो न कळवता. नाही म्हणजे वहिनी म्हणत होत्या की फोन करूया, पण मी म्हटलं की अहो नाही नाही, बरं झालं आलात ते. त्यानिमित्ताने तुमचं येणं झालं आमच्याकडे. का कोण जाणे, पण तुमच्या घरातलं कोणीही आलं ना तरी खूप बरं वाटतं. तुम्ही सुद्धा सणाच्या निमित्ताने आमच्याकडे येता ना, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो. हा तुमचा मोठेपणा. नाहीतर मुलीच्या आजी आजोबांना कोण लक्षात ठेवतं. असं काय म्हणता आजोबा? तुम्हाला हे असं वाटू नये ना, म्हणून आम्ही तुम्हाला एका कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आलो. अगं बाई, कसल्या कार्यक्रमाचं? अहो आता मोनिकाचं डोहाळ जेवण नको का करायला? हो हो. ही म्हणत होती की आपल्याकडेच करूया. खरंय तुमचं म्हणणं, पण इकडे केलं काय आणि तिकडे केलं काय सारखंच ना. आणि मोनिकाचं कौतुक होणं महत्वाचं. आणि इकडे करायचं ठरवलं तर मग नंतर तुम्हाला सावरावरीचा त्रास होईल, म्हणून म्हटलं जाऊ दे ना, तिकडेच करूया. तुम्ही माणसं पण अशी आहात ना, तुमचा हट्ट तर तुमचा हक्कच आहे. हो, पण काही मदत लागली तर सांगा हा आम्हाला. हो, त्याची काहीही गरज नाही. तुम्ही फक्त तिकडे यायचं आणि नातीचं कौतुक करायचं. बरं बरं. हे काय आता नवीन? बाळाच्या तब्येतीसाठी करते. तू बरी आहेस ना? धुरामुळे फक्त त्रास होतो, दुसरं काही होत नाही. प्रत्येक गोष्टीत आडवं यायलाच हवं का? अगं तू वागतेसच तशी, मला काही ऑप्शनच नसतो. अरे ते ह्यात काय चुकलं? हेच, तुला वाटतं की तू हे सगळं बाळाच्या तब्येतीसाठी करतेस, पण त्याचा परिणाम मात्र उलट होतोय. ठीक आहे, मी ना हे बाजूला ठेवते. तू एक काम कर ना, तू मला एक लिस्ट करून दे की माझं डोकं वापरून कुठल्या गोष्टी करायला हव्या आणि कुठल्या गोष्टी करायला नको, याची लिस्ट. चालेल? काय करायचं त्यापेक्षा तू काही गोष्टी केल्या नाहीस ना तर जास्त बरं होईल. बाहेरचं खाणं, जागरण, चिडचिड ह्या गोष्टी जर तू बंद केल्यास ना तर तुझ्या आणि बाळाच्याच नाही, घरातल्या प्रत्येकाच्या तब्येतीसाठी चांगलं असेल ते. बाय द वे, तुला कोणी सांगितलं की हे केल्याने बाळाच्या तब्येतीला फायदा होतो? श्रद्धा म्हणतात याला, विक्रांत. आई नाही का देवाकडे कधी कधी नवस करतात. हा म्हणजे नवस केल्यानंतर तो नवस पूर्ण होतो नाही होतो ही पुढची गोष्ट आहे, पण त्यांच्या मनाला बरं वाटतं म्हणून त्या करतात ना. त्यांना कोणी अडवतं? मोनिका, तुझ्या आणि त्यांच्या वयात फरक आहे की नाही? हे बघ विक्रांत, फरक असो व नसो, मी हे करणारच. ठीक आहे, तुला काय करायचंय ते कर, पण बाहेर जाऊन कर. फाईन. प्लीज.
एक्सक्यूज मी मॅम. ओके ऐक ना मिस्टर पाटील आज येणार आहे, त्यांना त्यांच्या बायकोविषयी सरांशी बोलायचं होतं, पण सर आज येणार नाहीये, तर त्यांना निर्मला मॅमशी बोलायला सांग. मी मॅमशी बोलून घेते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विक्रांत कुठे? ते आज येणार नाहीये. का? काही प्रॉब्लेम आहे? मला नाही वाटत तसं काही आहे. नाही तर त्यांनी सांगितलं असतं ना आपल्याला. तो बोलला का तुझ्याशी? नाही, त्यांनी सारिकाला फोन केला होता. सारिकाला? काय झालं आत्या? गर्भसंस्कार हे रक्तातले गुणधर्म बदलू शकत नाहीत. कुणाचं असेल ते मूल, कसं असेल, कसं दिसेल, त्याचा स्वभाव कसा असेल, हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि म्हणूनच मला या डोहाळ जेवणामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. बरं आत्या, मिस्टर पाटील येणार आहेत, त्यांना त्यांच्या बायकोविषयी विक्रांतशी बोलायचं होतं, तर तुम्ही आज त्यांच्याशी बोलाल? आत्या काय झालं? काही नाही. चहा. मोनिकाच्या आजी म्हणाल्या खरं की डोहाळ जेवण आमच्याकडे करूया, पण त्यांना कसं जमलं असतं ग? बरोबर. गीता, डोहाळ जेवण म्हणलं ना की मला तुझ्या वेळेचा किस्सा आठवतो. अथर्वच्या वेळेचा ना? बापरे, मोहनचा अति उत्साह, बाकी काही नाही. नाही, पण तो चंद्र ना चांगल्या क्वालिटीचा नव्हताच हं. आणि त्यात पुन्हा मोहनचे विद्यार्थी आम्ही करतो म्हणून त्यांची गडबड चालू होती. बरं झालं तू त्याच्यावर बसायच्या आधीच कळलं ते. बापरे बापरे. अगं ये बस. चहा घेणार? नाही, नको. विक्रांत गेला? नाही गेलेत. का? तब्येत बरी आहे ना त्याची? माहित नाही काय झालंय. बाय द वे, तुम्ही एक्झॅक्टली काय डिस्कस करत होतात? हेच की डेकोरेशन काय करायचं, कपडे कोणते घालायचे वगैरे. आई, मी ठरवलंय, डोहाळ जेवणाला ना एकदम कम्फर्टेबल कपडे घाले. अगदी बरोबर म्हणालीस. म्हणजे जीन्स, टी शर्ट वगैरे टाइप्स काहीतरी. जीन्स? जीन्स? अगं जीन्स कशी चालेल मोनिका? आई, आजकाल प्रेग्नन्सीसाठी स्पेशल जीन्स निघाल्यात, आपण त्या ट्राय करू शकतो ना. तुला कसं समजावून सांगू ग? नाही म्हणालो तर काही खरं नाही. नाही म्हणजे कसं आहे, मार्केटमध्ये नवीन नवीन कपडे येतच असतात नाही का, तरतऱ्हेचे, फॅशनचे, पण साडी ती साडीच, हो की नाही? हो. आणि कसं आहे मोनिका, की तू जीन्स मध्ये वाईट दिसशील असं म्हणायचंच नाही आम्हाला, शक्यच नाही ते, पण शोभून दिसेल तुला. हा, म्हणजे कसं आहे की साडी सुद्धा सगळ्यांना कुठे शोभून दिसते, पण तुला मात्र साडी फार छान दिसते. काय ग मोनिका, कशी दिसते साडीत? गोड 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 एकदम. जमतंय ना? चांगलंच. विक्रांत जन्माला येणारं मूल तुझं नाहीये. गर्भसंस्कार हे रक्तातले गुणधर्म बदलू शकत नाही. कुणाचं असेल ते, कसं असेल, कसं दिसेल, त्याचा स्वभाव कसा असेल. हॅलो. हॅलो, कसा आहेस? बरं आहे. नक्की? हो.
हो म्हणायला इतका वेळ? म्हणजे अजूनही राग गेलेला नाहीये तर? तू सहज फोन केलास का? हो. तू ओके आहेस का विचारायला? उत्तर दिलं नाहीस, पण तरी उत्तर मिळालं मला. ठेवू मग फोन. मला थोडा विचार करावा लागेल. बरं, एनिवे ते जाऊ दे. आपण एक काम करूया, आपण मेन्यूचं ठरवूया का आधी? हो. मला काय वाटतं माहितीये, आपण पुलाव वगैरे काही करूया का? म्हणजे तसंच काहीतरी. हो चालेल. किंवा मी काय म्हणते, आपण म्हणजे महाराष्ट्रीयन नाहीये पण इडली किंवा असं पण चालू शकेल ना काहीतरी. हो. एक मिनिट. माझ्या फ्रेंड्स येणार आहेत ना डोहाळ जेवणासाठी. त्यांच्यासाठी चायनीज किंवा कॉन्टिनेंटल मागवूया. नाही म्हणजे तुम्ही तुमचा मेन्यू ठरवा. तुम्ही ह्याचं टेन्शन घेऊ नका, मी मागवे. वाटल्यास आपण सगळ्यांसाठी चायनीज किंवा कॉन्टिनेंटल मागूया. जरा वेगळा मेन्यू होईल. होते त्याचं काय आहे की आईंना चायनीज वगैरे काही माहिती नाही. आणि दुसरं काय म्हणालीस तू? कॉन्टिनेंटल. हा, ते तर आम्हालाही माहिती नाहीये. म्हणजे इतर बायकांना वगैरे ते कसं चालेल किंवा आवडेल, नाही का ग? हो नाही, आणि म्हणजे मला काय म्हणायचंय, अशा वेळी उगाच एक्सपेरिमेंट नको. हो, म्हणजे सगळं मराठमोळं असलेलं बरं. म्हणजे पारंपरिक ग. बर, फोटो कशावर बसून काढूया तुझे? झोपाळ्यावर का चंद्रावर? चंद्रावर नकोचा. पुन्हा काहीतरी परत तसं काही झालं तर. अगं सारखं सारखं कसं होईल? हो पण वहिनी, चंद्र वगैरे म्हटलं ना की खूप सांभाळून सगळं. अगं पण झोपाळा सुद्धा नको ग. नाही म्हणजे झोपाळ्यावर बसलं ना की फोटो नीट येत नाहीत ग. तो सारखा हलतो ना पुढे मागे. चंद्रावर कसं असं मस्त वाटेल ग. म्हणजे असा तो चंद्र आणि त्याच्यावर मुकुट घालून बसलेली मोनिका. मस्त येतील ना फोटो. आई, हे चंद्रावर बसणं वगैरे कंपल्सरी आहे का? हो म्हणजे काय? अरे मधू, तू कसली शोधाशोध करतोयस? अरे सुट्ट्या पैशांचे वांदे झालेत ना. अडी अडचणीला उपयोगी पडावेत म्हणून एका पाकिटात काही सुट्ट्या नोटा ठेवल्या होत्या. नीट अगदी जपून ठेवलं होतं पाकिट, ते शोधत होत. नीट जपून ठेवलं होतंस ना? म्हणजे असंच होतं. तुझ्याकडे काय असले तर ते. अरे माझ्याकडे कसे असतील? आणि मधू मला सांग की मला पैशांची गरजच काय? नाही रे, हाताशी असावेत म्हणून बँकेतून घेऊन आला असशील म्हणून विचारलं, बस बाकी काही. हा, मी बसलोय तिकडे रांगेत उभा राहायला. अरे आता एवढी माणसं रांगेत आहेत तिथे. अरे मधू, मी जर घराच्या बाहेर पडलो ना तर घर चालायचं थांबेल. आणि आपल्या घरात सुद्धा एक एक गोष्टी अशा घडतायत ना की काय विचारू नकोस. आता काय झालं नानू? काय झालं? अरे चंद्र आणतायत, चंद्र. काय? मोनिकाचं डोहाळ जेवण आहे ना, त्याच्याकरता घरात चंद्र आणतायत. हे नानू, हा, मोनिका किती सुंदर दिसेल नाही अशी चंद्रावर बसलेली. अशी चंद्रावर बसलेली? अरे इथे पृथ्वीवर जगायला पुरेसे पैसे नाहीयेत आणि चंद्र कसले आणतायत? अरे नानू, असते एखाद्याची हौस मौज. तुला नसली म्हणजे काय कोणालाच नसावी? ही हौस मौज नाही रे, हे सगळे लाड आहेत, लाड. आणि ते सुद्धा चुकीच्या माणसाचे. म्हणजे मधू, तुला सांगतो, खरं म्हणजे या मोनिकासाठी ग्रहणाचा चंद्रच पाहिजे. नानू काय बोलतेस तू हे? अरे आपल्या घरची सुनबाई आहे ती. आता अलका आणि गीता ह्या सुद्धा सुनाच आहेत ना. पण त्यांच्या विषयी मी बोललेलं कधी ऐकलंस का तू? हा, ही मोनिका कशी आहे तुला अजून माहित नाहीये रे. आपल्या खर्चांची सुद्धा मला कमाल वाटते बरं का. आधी तिला घोड्यावर बसवली, मग डोक्यावर, आणि आता तिला चंद्रावर बसवतायत.
धन्य आहे रे बाबा, धन्य आहे आपल्या घरच्यांची. जाऊ द्या, चल तू आपल्या नोटा शोध. चल मी येऊ का मदतीला? ये ये ये, हा, आलो. जरा बघ. हो मिळालं तर ते. हा, सुट्याचे वांदे आहेत रे बाबा. इथेच ठेवलं होतं रे. आवडलं का ग? घे, भडंग हवे होते ना तुला? आणि वेफर्स. अगो बाई, बरं झालं लक्षात आलं. मानसीला फोन करतेस का? आता हो, मला की नाही तिची मदत लागणार आहे डोहाळ जेवणाला. नाहीतर 1 मिनिट थांब. मोनिका, तूच कळवशील का मानसीला? नाही म्हणजे तुम्ही दोघी आपापसात बोलतच असाल ना? पण आई, तिला कशाला बोलवताय? मी करते ना मदत तुम्हाला. तुझं डोळा जेवण आणि तुलाच कामाला लावायचं का आम्ही? नाही. हो म्हणजे सगळ्या बायका वाट पाहणार की तू कधी येणार नटून थटून आणि कधी त्या चंद्रावर बसणार, आणि तू आतमध्ये किचन मध्ये काम करत असणार. नाही बाई, त्याच्यापेक्षा मी मानसीला बोलली. ती कशी पटापट कामं करेल आणि आपल्यालाही मदत होईल ना. बोलवा. हाय. 100 वर्ष आयुष्य आहे. हो, अगदी तुझ्याविषयीच बोलत होता आता. काय सांगता? हाय ताई. हाय. कसं झालं आज हॉस्पिटलचं काम? नाही म्हणजे आज विक्रांत आला नव्हता ना हॉस्पिटलमध्ये, म्हणून विचारते. काही प्रॉब्लेम नाही ना आला? छे छे, निर्मला आत्या होत्या ना. हो. कशाला आलीस इकडे? नाही म्हणजे काही काम होतं का? विक्रांतला भेटायचं होतं. ते आज आले नव्हते ना. काय काय झालं ते सांगायचं होतं. अगं मग जा ना आत. तो आतमध्ये खोलीमध्ये बसलाय. हो, आलेच. मोनिका, जरा सगळ्यांसाठी चहा ठेवतेस? विक्रांत पण आज घरी आहे, मानसी पण दमून भागून आली आहे, आणि आम्हाला दोघींनाही तुझ्या हातचा चहा खूप आवडतो. करतेस? नाही म्हणजे मी मानसीलाच सांगणार होते आता, पण तूच मगाशी म्हणालीस ना की मी असताना तिला कशाला उगाच सांगताय, म्हणून कर ना प्लीज. आणते. घे ना. मी घेतलं, तुम्हीच नाही घेतलं. तुला अजून काही सुचते का? साऊथ इंडियनच करायचंय का महाराष्ट्रीयन? विक्रांत, तू कधी आलीस? आताच. बरं नाही वाटत आहे का? नाही, असं काही नाहीये. म्हणजे गरम झालेलं डोकं अजून थंड झालं नाहीये तर? आत्या विचारत होत्या. येऊन गेला फोन. काय झालंय काय विक्रांत? बरं वाटत नाहीये का? काही नाही, जरा विश्रांती घ्यायची होती, पण ती पण नाही झाली. कारण मी सांगते, मनात फक्त हॉस्पिटलचेच विचार असणार, राईट? असं काही नाहीये. विचारच करत बसायचं होतं तर मग त्या सुट्टीचा काय उपयोग? ताप आलाय का? मानसी, त्याला ताप आहे म्हणून? कम अगेन. त्याला अहो विक्रांतचं अरे विक्रांत झालंय. बरं त्याला नाही की तुला?